हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज से हम स्टार्ट करने वाले हैं मराठी अक्षर भारती वर्कबुक स्टैंडर्ड 10th के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स, जिसमें आज हम करने वाले हैं पोयम 2 संत वाणी का पार्ट अंकिला मी दास तुझा के क्वेश्चन आंसर्स। क्वेश्चन आंसर स्टार्ट करने से पहले आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट, अगर आप मेरे चैनल पे पहली बार विजिट कर रहे हो या फिर मेरे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इसे सब्सक्राइब ज़रूर से कीजिए और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों के साथ शेयर कीजिए ताकि उनको भी वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स है वो इजीली अवेलेबल हो जाए। तो हम स्टार्ट करते हैं। कृती 1, पुढील कृती केव्हा घडतात ते लिहा। माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडते, पृथ्वी व पक्षिणी झेपावते जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते, गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते, हरिणी चिंतित होते जेव्हा पारस वणव्यामध्ये सापडते। इसके बाद आता है चौकटी पूर्ण करा। पिल्लांकडे झेपावणारी पक्षिणी, वनात लागणारा वणवा, भुकेले झालेले वासरू, याच्यासाठी हरिणी चिंतित होते, पारस हंबरत धावणारी धेनू गाय। फिर हम आगे बढ़ते हैं कृति 2 की तरफ। कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द, माता कनवाळू, हरिणी चिंतित। देन संत नामदेवाने श्री विठ्ठलाच्या या रूपात पाहिले। माता पक्षिणी, गाय, हरिणी, मेघ। इसके बाद कोण ते लिहा। परमेश्वराचे दास संत नामदेव, मेघाला विनवणी करणारा चातक। संत नामदेवानी ज्यांना बिनवले आहे श्री विठ्ठल देव। सकल संत गाथेचे संपादक प्रा. डॉ. रा. गोसावी। परमेश्वर कृपेची याचना करणारे संत नामदेव, भुकेलेले वासरू, भक्ताच्या होकाला धावून येणाऱ्या श्री विठ्ठल, चिंतित हरिणी। सहसंबंध जोडा। माता बाळ, हरिणी पारस, पक्षिणी पिल्लू, धेनू गाय, वासरू। पुढील शब्दांचे अर्थ लिहा। अग्नी आग, माता आई, काज काम, दास चाकर नौकर, धरणी धरती भूमी, धेनू गाय, वन रान, मेघ ढग, सर्वे तातडीने, पारस हरिणीचे पिल्लू। इसके बाद है अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, तेसा धावे माझ्या काजा, अंकिला मी दास तुझा। या ओळीचे भाव सौंदर्य स्पष्ट करा। अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेव याने श्री विठ्ठलाच्या व्याकुळ होऊन विनवणी केली आहे। आई होऊन तू माझा सांभाळ कर असे देवाला सांगताना ही ओळ त्यांनी लिहिली आहे। संत नामदेव संसाराच्या पसाऱ्यात अडकलेला परम भक्ताच्या मनातले दुःख सांगताना म्हणतात, आगीमध्ये पडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी दयाळू आई जशी धावत वेगाने त्यापाशी जाते, तसा हे देवा मी तुला शरण आलेला, तुझ्या पायाशी नम्र झालेला तुझा दास सेवक भक्त आहे। मी संसाराच्या आगीत होरपळतो आहे, मला यातून सुखरूप बाहेर काढ। तू माझी आई आहेस आणि मी तुझा बाळ आहे। आई बाळांच्या दृष्टांतातून संत नामदेवानी आपल्या मनातील दुःख समर्पकपणे व्यक्त केले आहे। नामामाने मेघा जैसा विनवितो चातक तैसा या ओळीतील विचार सौंदर्य विशद करा। संत नामदेव यांनी अंकिला मी दास तुझा या अभंगामध्ये श्री विठ्ठलाला संसाररूपी सागरातून तारून नेण्यासाठी विनवणी केली आहे। मनातले भाव व्यक्त करताना या ओळींमध्ये मेघ चातकाचा दृष्टांत दिला आहे। श्री विठ्ठलाने आपला सांभाळ कसा करावा हे सांगताना माता बाळ, पक्षिणी पिल्लू,
हरिणी पाळस, गाय वासरू असे दृष्टांत दिले आहेत. जशी आईची माया, पक्षिणीची काळजी, गायीची ओढ आणि हरिणीची चिंता, तशा प्रकारे देवाने आपली काळजी घ्यावी यासाठी नामदेव श्री विठ्ठलाच्या विनंती करत आहेत. शेवटी ते म्हणतात की चकोर पक्षी केवळ पावसाच्या ढगातीलच पाणी पितो. ते जर मिळाले नाही तर तो प्राण सोडतो. हे देवा, मी चकोरासारखा व्याकुळ झालो आहे. तू मला जीवन देणारा ढग आहेस. तुझ्या मायेच्या वर्षावात मला जगव. संत नामदेवाच्या मनातील व्याकुळ भाव या ओळीतून व्यक्त झाला आहे. इसके बाद आता है संत नामदेवानी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. संत नामदेवानी श्री विठ्ठलाच्या माऊली आई असे म्हटले आहे. जसा आई तिच्या मायेचे वर्षाव बाळावर करीत असते, तसा माईच्या व प्रेमाच्या वर्षाव हे देवा तू माझ्यावर सतत करावास, अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात. यासाठी संत नामदेवानी प्राणी पक्ष्यांमधील आईची प्रेमाची 3 उदाहरणे दिली आहेत. झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते तेव्हा पक्षीने त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. वासराला भूक लागते आणि ते हंबरते. त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव येते. रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे पाडस सापडले तर हरिणी चिंतित होते, व्याकुळ होते. त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाच्या आईच्या प्रेमाचे वर्षाव करायला सांगतात. श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर माईचा वर्षाव करावा, अशी विनवणी संत नामदेव करतात. इसके बाद है आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाची कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा. संत नामदेवाने श्री विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत, अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे. आई बाळाची काळजी घेते, त्याचे दुखले खपले मायने पाहते. बाळाला काही लागले तर तिचा जीव कासावीस होतो. तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते. तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लांच्या वाचवण्यासाठी पक्षीने त्याच्याकडे झेप घेते. आई दयाळू आहे, तेव्हा विठ्ठल माऊलीने आपला सांभाळ करावा, पालन करावे. संसाररूपी आगीत होरपणाऱ्या आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी, कृपा करावी, असे संत नामदेवांना वाटते. अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे. नेक्स्ट, पक्ष्याच्या प्राण्याच्या आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. आम्ही एक कुत्री पाळली आहे. ती देखणी व तब्येतीने चांगली आहे. तिचा सोनेरी रंग मला खूप आवडतो, म्हणून तिचे नाव आम्ही स्वप्नाली ठेवले आहे. ती मला अत्यंत प्रिय आहे. एकदा ती पिल्लांना जन्म देणार होती. आईला तिचे किती कौतुक. तिने स्वप्नालीसाठी बसायला उबदार गादी केली. तिला चांगले पदार्थ खाऊ घालू लागली. काही काळातच स्वप्नालीने 7 पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी 6 सोनेरी होती आणि एक पांढरे शुभ्र कापसाच्या गोळ्यासारखे होते. ती गोंडस पिले त्याच्या आईच्या अवतीभवती असायची. आई सगळ्यांना घेऊन पडून राहायची. त्यांना कौतुकाने खाऊ घालायची. एखादे पिल्लू दूर गेलंच तर स्वप्नाली त्याला भुंकून जवळ बोलावून घ्यायची. एकदा पिल्ले अंगणात खेळत होती तेव्हा एक घार पिल्लांवर झेप टाकून आली. त्या क्षणी स्वप्नाली घारीच्या अंगावर चवळातून धावून गेली. तिने घारीला पडवून लावले. अशा प्रकारे त्या आईने तिच्या पिल्लांचे रक्षण केले. इसके बाद हम बढ़ते हैं पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यासारख्या आधारे कृती सोडवा. तो कविता है अंकिला मी दास तुझा. प्रस्तुत कवितेचे कवी संत नामदेव. प्रस्तुत कवितेचा विषय देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाच्या म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावा, अशी विनवणी करणारा हा अभंग आहे.
इसके बाद आता है प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. सर्वांची झैपावे पक्षिणी, पिली परताची धरणी, भुंकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. झाडावरून जर पिल्लू अचानक जमिनीवर पडले तर त्याच धबजी वाचवण्यासाठी पक्षीने स्वतःहून खाली झेप घेते. तसेच भुकेले वासरू पाहून त्याला दूध पाजण्यासाठी गाय हंबरत वासराकडे धावते. तशी आई होऊन माझ्यावर माया करावी अशी विनवणी संत नामदेव श्री विठ्ठलाकडे करीत आहेत. नेक्स्ट, अग्नी माझी पळे बारू, माता धावे कनवाळू. जर समजा चुकून बाळ आगीमध्ये पडला तर दयाळू आई त्याचे रक्षण करण्यासाठी धावत येते. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. संत नामदेव देवाला आई मानून आपला सांभाळ बाळाप्रमाणे करावा असे विनवतात. ज्याप्रमाणे बाळ पूर्णपणे आईवर विसंबून असते त्याप्रमाणे आपणही देवाचरणी लीन व्हावे, म्हणजे तू आईप्रमाणे आपला सांभाळ करील असा दृढ विश्वास संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात. इसके बाद में है कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. या अभंगात संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाच्या आई संबोधून स्वतःच्या सांभाळ करण्याची विनवणी केली आहे. हा अभंग वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली. आई किती जपते आपल्याला, देवानेही आईप्रमाणे आपल्यावर नित्य माया करावी हा विचारच मनाला भावला. म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला. इसके बाद में आता है प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दाचे अर्थ लिहा. धेनू गाय, अग्नि आग, माता आई, कनवाळू दयाळू. इसी के साथ में हमने पोयम टू संतवाणी का पार्ट अंकिला मिदास तुझा के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे संतवाणी का पार्ट आ योगी सर्वकाल सुखदाता के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदना's ट्यूटोरियल एंड डू नॉट फॉरगेट टू सब्सक्राइब माय चैनल. थैंक यू.